लियाकत शहानी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय व त्यांना पक्षाने देखील बरखास्त केलंय, कारण का त्यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलाय। तर आज संध्याकाळी आमची उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची तालुका अध्यक्षपद साठी कोणाला निवडावं ह्याच्यासाठी आज आमची बैठक आहे संध्याकाळी 4 वाजता। इकडेच आहे, ह्याच हॉलला आहे। पण आम्ही चर्चा करणार आहोत की सध्या कोणाला हे पद द्यावं किंवा कशा काय जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना वाटून द्यावा, कारण का लियाकत शहानी त्यांचा अर्ज हा मुंबईला ईमेल केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना पण आणि प्लस त्यांनी काय केलं अपक्ष फॉर्म भरला आहे, त्यामुळे त्यांना पक्षातून बरखास्त केलेला आहे। तर त्या दृष्टीने लियाकत शहाना ज्यांनी पाठिंबा दिला नगरसेवक म्हणतात त्यांना पण बरखास्त वगैरे त्यांना आता जे आहे त्यांना ते अजून लियाकत शाह जे आहे ते त्यांना उगाचच घेऊन फिरतायत, जोर जबरदस्ती करून त्या लोकांना फिरतायत। ते हाताच्या पंजाचे उमेदवार आहेत। ते मला म्हणतात मॅडम जरा प्लीज समजून घ्या, तुम्ही काहीतरी करा। महिला आहेत, पहिल्यांदा जे इलेक्शन लढतात हौसेनी, त्यांचा मला कोणाचा मूड घालवायचा नाही। बाकीचे काय कॉमन उमेदवार आहेत ज्यांना, त्याच्यानंतर लियाकत शाह असतील, TD पवार असतील, ते सावंत देसाई असतील, हे लोक खूप प्रेशर पॉलिटिक्स त्यांच्यावर करतात। मी काय कोणाला प्रेशर पॉलिटिक्स करत नाही, करणार नाही आणि इन जनरल पण मी आयुष्यात कधीच कोणाला जबरदस्ती करत नाही। तर त्यामुळे मी आता हे जे स्ट्रॅटेजिकली जो आहे त्या पद्धतीत मग ते लोक बाकीचं त्यांना सामान हवं असेल, कुठे काय हवं असेल ते घेऊन जातात। पण ह्या दृष्टीने आता हे चाललेलं प्रोसेस। लियाकत शहानी राजीनामा पाठवला, लियाकत शहानी राजीनामा दिलेला आहे ईमेलवर, तो मुंबईत पोचला आहे। तर तिकडनं मला कळवण्यात आलं की मॅडम तुम्ही तत्काळ आता एक बैठक बोलवा, कारण का निवडणुकीचा वेळ आहे। तर प्रभारी अध्यक्ष नेमायचा की त्या म्हणजे कमिटीमध्ये, कारण का लियाकत शहांच्या तालुका अध्यक्ष कमिटीमध्ये पण मेंबर्स हे काय कधी त्यांनी त्यांची कार्यकारिणी कोणाला दाखवली नाही आणि त्याच्यावर काय कोण नाही असं म्हणजे ॲक्टिवली कोण आहे ते कोणालाच माहिती नाही, त्यांचं सगळंच गुपित असतं। तर त्यामुळे जे काय शहरातले आणि जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत त्या लोकांशी डिस्कशन करून आज काय ते म्हणजे कोणाला जबाबदाऱ्या वाटायच्या किंवा प्रभारी अध्यक्ष नेमायचा ह्याच्यावर आज संध्याकाळी 4 वाजता चर्चा होणार आहे। त्याचं जे आहे त्याचं जे एक ईमेल जो असतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, तो आता जेव्हा पोचेल तेव्हा तो पण मी तुम्हाला तो प्रस्तुत करीन। पण आता तत्काळ जे आहे, कारण का त्यांनी पक्षाच्या विरोधी केलेलं आहे, काहीतरी अपक्ष फॉर्म मागे घेतलेला नाही त्यांना सांगून पण त्यांना समजवून पण। तर त्यामुळे निवडणुकीचा टाईम आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये पण सगळं खूप बिझी स्केड्यूल चाललेलं आहे। तर त्यामुळे एक्झॅक्ट काय सिनॅरिओ आहे आणि पेपर्स ते दाखवतील। तर त्यामुळे आता तत्काळ मी माझ्या ह्याच्यावर लेटर हेडवर हे जे मला सांगितलं गेलेलं आहे वर्बली, त्या दृष्टीने मी सगळं आखणी केलेली। आता सध्या आम्ही लोकांनी मागवलं तर तेव्हा पण ते उमेदवार प्रचाराचा शुभारंभ केला तेव्हा उमेदवार होते, सुधीर शेठ शिंदे होते, त्यांच्या मिसेस होत्या, बाकीचे उमेदवार तिकडेच भैरीच्या मंदिर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडे ते फिरत होते। ते यायचा प्रयत्न करूया त्यांना, नाही तर 1-2 उमेदवार मला म्हणाले तुम्ही काहीतरी लवकर करा, एवढंच बोलले। मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं करतो, ते तिकडे बोलत होते तर म्हटलं ठीक आहे जा। आम्ही काय कोणाला जोर जबरदस्ती करणार नाही, ते हाताच्या पंजाचे उमेदवार आहेत आणि जे काय असेल ते आम्ही त्या लोकांची व्यवस्थितपणे काळजी पण घेऊ, त्यांना सिस्टम। लियाकत शहाना पण पक्षांनी आणि मी स्वतः सगळ्यांची व्यक्तिशः अगदी म्हणजे वैर घेतल्यासारखं, मला बरेच लोक मला सांगू तुम्ही आघाडी करा, हे करा, ते करा, पण लियाकत शहांसाठी मी पण खूप स्टँड घेतला, पण तेच त्या स्टँडला उभे राहिले नाहीत। हा सगळ्यात मोठा म्हणजे धक्कादायक विषय, कारण का लियाकत शाह आणि काँग्रेस असं त्यांचाच कट होता, हा त्यांचाच कट होता। काँग्रेसचे 2 गट पडतात का मला वाटते का? काँग्रेसचे 2 गट हे पडणार नाहीत। लियाकत शाह जे आहेत
ते भाजपच्या स्लीपिंग सेलसारखं वागत आहे. काल मी ऑन रेकॉर्ड बोलले की जर रमेशभाई कदम हे 10 वर्षापूर्वी 2014मध्ये वगैरे जर ते त्या सिस्टीममध्ये होते किंवा NCP आणि काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणजे लियाकत शाहची हिंमत नाही भाजप गव्हर्नमेंटवर बोलायला, ज्याच्यावर आपले नेते काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी रोज टीका टिप्पणी करतात ज्या BJPवर, त्याच्यावर ह्यांची बोलायचे नाही. हे बोलतात कोणाशी, मित्र पक्षाच्या विरोधात, हे भांडतात कोणाशी, पक्षातल्या लोकांशी, हे ह्यांचे ऑपोजिशन. आणि भाजप वगैरेचा उल्लेख नाही कुठे, शिंदे गटाचा किंवा बाकीच्या कुठल्या ऑपोजिशनचा उल्लेख नाही कुठे. ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायला हवं? मॅडम आणि तुम्ही जे बोलला ती कटकट आधीपासून होती म्हणून तुम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला ठरवून की काय समजू? आता तुम्ही बघताय ना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायची मी काही गरजच नाही लागली, तरी स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळं लावून घेतलंय. विषय लक्षात आला का? त्यांचा जो फॉर्म होता तो ते आशय घेऊन बसायची नगराध्यक्षाचा, कोणाला ओ जरा दाखवा काय आहे तो. आज मला बरं वाटतं की बरं झालं की तो हातात पण कोणी बाळगला नाही, खापर त्या व्यक्तीवर फोडलं असतं. आणि AB फॉर्म देखील ते जे TD पवार आहेत ते बी खाली फक्त ठेवला, म्हटलं थांबा देवाला लावून आणलेलं पेन आणि लिहायचंय, तर ते लगेच त्याला रेटायला लागले. त्याच्यावर मी वैतागले त्यांच्यावर, म्हटलं तुम्ही, मी जिल्हाध्यक्ष असताना मी एखादा कागद ठेवलाय, तुम्ही एखादा कागद ठेवलाय जबाबदारीनी आणि त्याच्यावर तुम्ही काही लिहायला सुरू करता, हे तुम्ही असे चुकीच्या पद्धतीत वागता. म्हणजे मी त्या लोकांना फ्रीडम चांगल्या पद्धतीत सगळे आपल्या बरोबर हे करून, तर त्यांनी त्याचा गैरवापर केला. त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे दुसरं नाव कोणाचं लिहायचं नाही, कोणाचं नाव लिहायची गरज नाही. हे अशा चुकीच्या पद्धतीत ह्यांचं वागणूक असून पण मी त्यांना भरपूर सांभाळले, भरपूर सगळ्या गोष्टी केल्या. पण आता विषय काय आहे की आम्ही काँग्रेसचा पंजा पाहिजे म्हणून, काँग्रेसचा पंजा पाहिजे म्हणून मी भांडले सगळीकडे. प्रत्येकाशी आघाडी नाही करायची, नका कोणाला भेटूच नका, वरतीच राहा. फोन माझे वाजून 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 लोक हैराण होऊन निघून जायचे. हे सगळं मी कोणासाठी केलं की बाबा ठीक आहे लियाकत शाह आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ते ह्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ इच्छितात, त्यासाठी मी केलं. आणि त्याच्यानंतर परत ते काय, परत शिट्टी आणि कब्बशी हातात घेण्यासाठी केलेलं होतं नगराध्यक्षांनी स्वतःचा फॉर्म बाद करून. त्यामुळे मला हे डिसिजन घ्यायला लागलं, कारण का त्यांचा जो मॅन्युअल फॉर्म होता तो पण म्हणजे काय त्यांनी AB फॉर्म लावायला पाहिजे होतं. कॉमन माणूस जो आहे जो घाबरलेला आहे, जिल्हाध्यक्ष म्हणतो AB फॉर्म घे, तर त्यांनी तो घेऊन लावायला पाहिजे होता. अजून एक अपक्ष भरलाय, असं प्रत्येक जे नॉर्मल जे कॅन्डिडेट प्रयत्न करत होते असं त्यांचं कुठेच नाही. अजून तो 2 नंबरचा जो मॅन्युअल भरलेला फॉर्म आहे तो कुठे आहे ऑन रेकॉर्ड, तो मला बघायचा आहे. तो कुठल्याच त्यांच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये नाहीये. हा सगळ्यात मोठा विषय. आज तुम्ही म्हणताय की त्यांनी अपक्ष भरला म्हणून त्यांना पक्षानं आकारपट्टी केली, त्यांना अधिकार काढले, पण जे तुमच्या पंजाचे उमेदवार आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला अहो त्या लोकांना अननेसेसरी त्यांना प्रेशर पॉलिटिक्स करून ते फिरवतात. ते मला फोन करतात की मॅडम आम्हाला नाही फिरायचं, आम्ही काय करू, हे सारखे सारखे इरिटेट करतोय. हे बघा ऐका, हे बघा ऐका, एक विषय तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे जे पत्रक आहे ते आज मी काढलेलं आहे. परत पदाधिकारी ते स्वतः त्यांना मी ब्लॉक अध्यक्षच आहे, तुम्ही माझंच ऐकायचं, तुम्ही माझ्यामुळेच फॉर्म भरले, तुम्हाला असं तसं करून ते उलट करत. त्यामुळे मी जे काय आहे, मी जे सिस्टममधली जी गोष्ट आहे, जी स्ट्रॅटेजिकली जी गोष्ट आहे, जी ऑफिशियल गोष्ट आहे, त्या पद्धतीत मी त्या सगळ्यांना त्याच्यातून मी ते बाहेर काढीन. कारण का लोक मला ते इकडे जातात तिकडे जातात त्याचे पर्सनली मेसेज पाठवतात. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण त्यांना मॅडम काय करायचं. मी म्हटलं हे बघा काँग्रेस पक्षासाठी तुम्ही लोक फिरताय वगैरे, ते पण नाही, चुकीचा मेसेज जातोय, आम्हाला त्रास होतोय, आम्हाला मानसिक त्रास होतोय, कारण का आम्ही उमेदवार आहोत, आम्हाला मानसिक त्रास होतोय. लोक आम्हाला विचारतात. मी काय कोणाला मानसिक त्रास किंवा मी काय कोणाला प्रेशर पॉलिटिक्स करत नाही, आणि इन जनरल पण आयुष्यात मी कोणालाही प्रेशर कसलं देत नाही. प्रचार करणार, प्रचार कुणाचा करणार, काँग्रेसच्या उमेदवाराचा करणार की अपक्षाचा? अहो ते जे ह्याचे नगरसेवक जे आहेत ते स्वतः ते म्हणतात, हे आता आम्हाला सांगतायत काय की आता माझं चिन्ह येईपर्यंत मी तुमच्यावर फिरणार, तुम्ही माझ्यावर फिरा. ते म्हणतात तो आम्हाला वेगळ्या पद्धतीत त्यांचे पॅम्पलेट वगैरे जे छापलेले आहेत ते निवडणूक कार्यालयामध्ये उद्या ते सगळे सबमिट करून वगैरे त्या लोकांना ते एक स्टार्ट करायचे. तर त्यांनी सगळी त्यांची सिक्वेन्स आणि सगळं त्यांचं मूड ऑफ करून ठेवलेलं आहे. त्यामुळे एक ऑफिशियल आहे. तुमच्या पक्षाच्या मिटिंगला पण ते येत नाही,
मॅडम पक्षाच्या त्याला काय बांधून ठेवलं काय? प्रचाराच्या शुभारंभाला पण तो ते काही छोटे नव्हे. एक विषय लक्षात घ्या, पर्याय आहे त्यांच्याकडे. एक विषय लक्षात घ्या की ते लोक खूप जास्त प्रेशर करतायत. मॅडम विषय लक्षात आला. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये एक शिस्त असते, एक प्रोटोकॉल असतो की तालुका अध्यक्षांच्या वर जो असतो तो जिल्हाध्यक्ष असतो. साहेब, तेच ना. एक मिनिट, तालुकाध्यक्षांनी जर राजीनामा दिला असेल तर त्यांनी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा ऑर्डर मानलीच पाहिजे. नगरपालिकेमध्ये जेव्हा निवडून जातात त्यावेळेला जर असा आदेश मानला नाही तर त्याच्या विरोधात व्हीप काढला पाहिजे. मग तुमच्याकडे एवढा मोठा पक्ष, एवढ्या वर्षाची परंपरा असलेला पक्ष, कोणत्याही कारवाईची संस्कृती तुम्ही अद्याप दिली नाही, तुम्ही अजून त्यांचं कौतुकच करताय. साहेब, विषय काय आहे की आधी मी पर्सनली म्हणून मी सगळे करते. आज आता मी जिल्हाध्यक्षासारखं वागून आता मी करते आता काय ते 4 वाजेपर्यंत आम्हाला समजेल की ते आज तुम्ही काय- कारवाई- 4 वाजता जे आहे आता मी एक पत्रक काढलेलं आहे की बाबा की ते आता आपले पदाधिकारी नाही, त्यांना अपक्ष फॉर्म भरल्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कृपया आज जो प्रभारी अध्यक्ष नेमायचा आहे किंवा त्या लोकांना अजून काय काँग्रेस कमिटीनी किंवा तालुका कमिटीनी काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही उमेदवारांना अननेसेसरी डिस्टर्बन्स जास्त करत नाही. त्यांना वेळ असेल तर त्यांनी येऊन जावं, नाहीतर बाकीची काँग्रेस कमिटी आहे व्यवस्थितपणे काम करायला. बाकीचे काँग्रेस मेंबर आहेत, जर ते उमेदवार येऊ इच्छितात तर ते यावे, पण मी त्यांचा प्रचार सोडून अननेसेसरी त्यांना मी कोणाला लॉक करत नाही आहे. तर त्या दृष्टीने 4 वाजता आम्ही जिल्ह्याची व तालुक्याची जी मीटिंग आहे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवलेत आणि ह्याच्या पुढे जे काय असेल ऑफिशियली हे सगळं होऊन जाईल. ह्या आधी पर्सनली अंडरस्टँडिंगनी ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. कारण का माहोल खराब करणं किंवा एखाद्याचा मूड घालवणं हे माझं ॲटिट्यूड नाही. अनटिल अँड अनलेस खूप डोक्यावरून पाणी गेलं तरच मी ॲक्शनला रिॲक्शन देते, नाहीतर जसं चाललं आहे तसं. कारण का आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि आम्ही लोकशाही मानणारा पक्ष आहोत. काँग्रेस पक्षामुळे लोकशाही टिकलेली आहे, तर त्या दृष्टीने आमचं ॲटिट्यूड आहे आणि त्या दृष्टीने आमचं सगळं चाललं. मला काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 11मध्ये माझी मिसेस सुजाता सुधीर शिंदे यांनाही उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 12मध्ये मला स्वतःला उमेदवारी अर्ज देऊन माझ्यावर फार मोठा विश्वास संपादन केलेला आहे. तो मी विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. हे आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने, जनतेच्या वतीने मी आपणाला विनम्र अभिवादन करून विनंती करत आहे आणि इथून मी पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहे. आज काँग्रेस पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली ही जबाबदारी काय मला नवी नाही आहे. मी आज 45 वर्ष राजकारण करतो आहे आणि करत आहे. 1.5-2 वर्ष मी शिंदे गटात गेलो, त्यामुळे माझा काँग्रेसशी संपर्क बाजूला झाला. मी 5-6 नगरसेवक घेऊन शिंदे गटात गेलो. शिंदे गटात जाताना आम्ही कसं जायचं हा आमचे जे पाठीराखे होते त्यांना ते जमलं नाही. आम्ही रामदासभाईंच्या मार्फत, योगेशदादांच्या मार्फत आम्ही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला. योगेशदादांच्या जवळ आमच्या मिटिंगा झाल्या, भाईंच्या जवळ 1-2 मिटिंगा झाल्या नगरसेवक आणि आमच्या. त्या मिटिंगमध्ये आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की हे आता उपनगराध्यक्ष आहेत आणि हे आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार. भाईने ते मंजूर केलं, दादाने ते मंजूर केलं आणि त्या निमित्तानं आमची शिंदेसाहेबांजवळ माझ्या स्वतःच्या 3 मिटिंगा झाल्या. एक त्यांच्याबरोबर मिटिंग झाली, एक आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली, शेवटची 3री मिटिंग 2:45ला झाली. त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला की नगराध्यक्षाचे उमेदवार आम्हाला तुम्ही मान्य आहात, तुम्ही आता कामाला लागा, तुम्ही आता मागे बघू नका, तुमची कामं काय आहेत ते सांगा. त्याप्रमाणे 160 कोटीची पाणी योजना मी त्यांच्यासमोर ठेवली. मला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली, ही मंजूर होणार. त्याप्रमाणे ती मंजुरी होऊन आली. आता ज्या त्या तालुक्याचे आमदार असतात ते त्यांचं श्रेय असतं. ते काय माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला ते कुठं आमची सत्ता नाही, काय नाही. त्यामुळे त्यांनी ते डायरेक्ट आमदारांना वर्ग, त्यांच्या नावानेच ते वर्ग होते. हे काय परंपरा आहे. त्याप्रमाणे त्यांच्या नावाने ते आली, त्याच्याबद्दल हे माझं काय देणं घेणं नाही. पण ह्या विकास योजना सगळ्या आम्ही राबवत आहे. नदीचा गाळ काढायला मी त्यावेळेला 100 कोटी रुपये मागितले. तेही मला ते बोलले आपण नगरपालिकेची सत्ता आणूया, तुम्हाला जसं पाहिजे तसं करूया, आणखीन तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हटलं 2.5 किलोमीटर चिपळूणची नदी आहे, ही 2.5 किलोमीटर नदी आम्हाला तुम्ही कॅनल टाईप बांधून द्या. हे 2005च्या महापुरात पण मी हे सांगितलं होतं. तुम्ही जुन्या क्लिप काढा.
जुने तुमचे पत्रकार परिषद काढा. 2005ला पण हीच माझी मागणी होती. त्यावेळेला 220 कोटीचा प्रस्ताव मी दिला. त्यावेळेला मला प्रस्ताव दिल्यानंतर मी तो मुख्यमंत्र्यांना पाठवला, मुख्यमंत्र्यांना पाठवला, खासदारांना पाठवला, आमदारांना पाठवला, बांधकाम मंत्र्यांना पाठवला, त्यावेळेच्या विविध मंत्र्यांना पाठवला, संबंधित जिल्हाध्यक्षांना पाठवला. पण त्यावेळेला मला उलटं झालं की मला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. म्हणजे आम्ही जर काम करायला लागलो आणि आम्ही जर काम करणार असेल तर त्यावेळेला पण मला हाच अनुभव आला, राजीनामा द्या. आणि आता पण मी त्यांना हा प्रस्ताव दिल्यानंतर ह्याला जवळजवळ हा बंधारा बांधून द्या दोन्ही बाजूने. जसं तुम्ही कॅनल बांधता तसा आम्हाला हा बंधारा पाहिजे. त्यासाठी मेरीटाईम बोर्ड अनेक त्यासाठी केंद्रात मागणी असते, नगरपालिकेचे ठराव लागतात. तो नगरपालिकेचा ठराव आम्ही 5 वर्षापूर्वीच पाठवलेला आहे की आम्हाला संपूर्ण नदी बंधारा बांधून पाहिजे. हे तुम्ही नगरपालिकेत जाऊन तुम्ही खुलासा करू शकता, चौकशी करू शकता, खरं खोटं करू शकता. आम्हाला एकच करायचं आहे, चिपळुणात पाणी भरलं नाही पाहिजे. तिथे 11 तालुके पश्चिम महाराष्ट्रातले वाचवण्यासाठी आमचा चिपळूण भकास करायचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे. आम्ही तत्वावर बोलतो आहे, तत्वावर भांडतो आहे. आणि हे काही नेत्यांना पटते नाही पटते मला माहिती नाही. आणि मी चांगल्या पद्धतीने काम करत असताना, काम घेत असताना, काम म्हणजे मार्गी लावत असताना माझ्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तिथं प्रवेश केल्यानंतर तिथे मी म्हणजे आम्ही जवळ उद्या प्रवेश होणार. आणि आज मी त्यांना बोललो आमच्या काही नेत्यांना की आपण सदाभाऊ चव्हाणांना का सांगितलं नाही ते येणार आहे. आपण पालकमंत्र्यांना का सांगत नाही त्यांच्याजवळ बोलणं झालं आहे माझं, ते पण येणार आहेत. आणि आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतरसुद्धा सदाभाऊ तिथं असतानासुद्धा आणि म्हटलं सदाभाऊ चव्हाण आहेत आम्हाला समजतं आहे. नाही ते येत आहेत. म्हणजे आम्हाला जे मध्यस्थी होते कोण असतील ते, म्हणजे ते काही नेते नव्हते किंवा वरचे नेते नव्हते, इथले नेते होते ज्यांनी आमचं सगळं म्हणजे बांधणी केली होती प्रवेशाची. त्यांनी आमची पूर्ण दिशाभूल केली. मी आता नाव घेणार नाही, मला वाईटपणा नको आहे. मी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, मला कोणाचंही नाव घेऊन मला वाईटपणा घ्यायचा नाही. पण मी प्रामाणिकपणे शिंदे गटात आलो, शिंदे गटाचं काम करतोय, काम करत राहणार आणि काम करत होतो. त्यानंतर माझे 5-6 नगरसेवक होते, त्यांना मी तिकीटं मागितली. त्यानंतर भाईने पण तिकीटं मागितली, योगेश दादाने पण तिकीट मागितली, शशिकांत चव्हाण साहेबांनी पण तिकीट मागितली. प्रत्येक वेळेला इथे मिटिंगा झाल्या. मिटिंगमध्ये त्यांनी प्रपोजल दिलं की आमच्या जे लोकांनी प्रवेश केलेला आहे आमच्या थ्रू ह्यांना तुम्ही तिकीटं द्या. तर देतो म्हणून सांगितलं. पण शेवटच्या घटकेला मी जिथं मी 3 प्रभाग मागितले होते. 11 नंबर मी आणि माझा मिसेस, तो माझा मतदारसंघाचा आहे, तो मी माझा अधिकारच पोचतो. आणि 12 नंबरमध्ये एक मला मागणी होत होती की तुम्ही 12 नंबरमध्ये प्रयत्न करा आणि जर तर विषय पक्षाने विश्वास ठेवला तर मी तिथे उभा राहायचं माझं नियोजन झालं होतं. त्याप्रमाणे मी आणि एक माझा नगराध्यक्षाचा मी उमेदवारी मागितलेलाच आहे. तो पण मी शिवसेनेचा फॉर्म भरण्यासाठी मी नगराध्यक्षाचा उमेदवार 11 नंबरमध्ये 2, 12 नंबरमध्ये 1 असे मी 4 प्रभागाचे 4 वार्ड म्हणजे अर्ज तयार करण्यासाठी माझे 2 दिवस 2 रात्र मी गेले. त्यानंतर मला शेवटच्या घटकेला असं समजण्यात आलं की तुमच्या नगरसेवकाला एकालाही तिकीट नाही, तुम्हाला तर नाहीच नाही. मला शॉक बसला. मी 2 दिवस बेचैन झालो, अस्वस्थ झालो. आम्ही लगेच सगळे नगरसेवक उठून खेळला गेलो. आम्ही साहेबांना सांगितलं, भाईंना सांगितलं असं आम्हाला समजतं आहे. ते लगेच जिल्हाध्यक्षांना बोलले यांची नावं लिहून घ्या आणि मी तिकडं व्हॉट्सअपला टाकतो माझ्या नावाने आणि यांना तिकीट द्यायची व्यवस्था करा. हे कोणी बिना तिकीटचे राहिले नाही पाहिजेत. आता मला समजत नाही, वरून त्यांनी पाठवलं, सगळं फायनल झालं तरीसुद्धा मी म्हणतो मला नगराध्यक्षाचं पद नको द्यायचं नव्हतं, निदान नगरसेवक पदाचं तरी द्यायचं ना कुठंतरी. 11 नंबरला एक प्रभाग होता, 12 नंबरला मला द्यायचं. 12 नंबरमध्ये पण त्यांनी भाजपला सोडलं आणि मला सांगितलं की तुम्ही 1 दिवस आधी आला असतं तर आम्ही 12मध्ये ठेवलं असतं तुमचं नाव. मला काय ह्या गोष्टी जरा पटल्या नाहीत. मला जो माणूस एवढा पक्ष सोडून 45 वर्षाची परंपरा सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही येतो आणि जर माझ्या वाटणीला जर हे असं जर येणार असेल तुम्ही उचलाल आणि ठीक आहे तुमचा पक्ष श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, तुमचे मंत्री सगळे मोठमोठे आहेत, तुम्ही बोलाल ते होतं आहे, तुम्ही सांगाल ते होतं आहे, तुम्ही आज जे ऑर्डर द्याल तेच घडतं आहे, तुम्ही जे बोलाल तेच केलं जातं आहे आणि झालं होतं आहे, हे आम्ही सगळं डोळ्याने बघतो आहे आणि आम्हाला दिसतं आहे. पण आज त्यांनी आमदार साहेब शेखरजी निकमाना उचलून असं बाहेर फेकलं. मी तर काय म्हणजे मी तर कुठल्या झाडाचा पाला असेल, मला ते त्यांनी उचलून डायरेक्ट नदीत फेकून दिला. माझ्या नगरसेवकांसकट सगळ्यांना उचलून नदीत फेकला, आम्हाला नामशेष केलं. आता तुम्हीच सांगा मी काय करणार.
कर्मधर्मयोगाने हातपाय माणूस मारतो, पाण्यात पडल्यानंतर माणूस काय करणार? पोहायचा प्रयत्न करणार. मी सुद्धा पोहायचा प्रामाणिक प्रयत्न केला. ओल्ड इज गोल्ड. मी मॅडमला संपर्क केला. मला म्हटले तुम्हाला तिकीटं मी देतो, तुम्ही काय काळजी करू नका. आम्हाला त्यांनी तिन्ही तिकीटं दिली. 11 नंबरमध्ये 2 तिकीटं दिली, 12मध्ये 1 मला दिलं, प्रामाणिकपणे दिलं. पण मी त्यांना शब्द क्लिअर केला की मी नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरणार आहे आणि तो तुम्ही सांगाल तेव्हा मी मागे घेईन. माझा शब्द आहे तुम्हाला. त्याप्रमाणे परत ते 2 दिवस 2 रात्र गेले. मध्ये एक सांगायचा विषय राहिला. हे मला पक्षाचे मी फॉर्म केल्यानंतर माझे 3 दिवस आणि 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरताना माझे 2 दिवस 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मग मॅडमने मला शब्द दिल्यानंतर मी ते 2 रात्र 2 दिवस माझे फुकट गेले. साधी गोष्ट नाही. 1 डमी आणि 1 ओरिजिनल असा 2-2 फॉर्म, प्रत्येकी 4 फॉर्म भरायचे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही पण कॉम्प्युटरवरना विचारू शकता. मी रात्रंदिवस तिथं बसून माझे पहिले अर्ज फॉर्म मी सिलेक्ट करून घेतले आणि ह्याला अवधी लागतो, वेळ लागतो. आणि त्याप्रमाणे माझे त्यांनी अर्ज सगळे मागितले, दाखवले. त्यांनी ए फॉर्म जोडला. म्हटलं हा तुम्ही अपक्ष भरताय. मला सकाळी 10 वाजता 10:30 वाजताची गोष्ट आहे आणि 6-10:30 वाजता मला म्हटलं तुम्ही अपक्ष कशाला भरताय? माझा तुम्ही डमी फॉर्म भरा नगराध्यक्षपदाचा. मॅडम इथं आहेत बसल्यात, ते मी खरं बोलतो आहे, मी कशाला खोटं बोलू? आणि मला कोणीतरी काल बोलले की मेलेल्या आईची पण शपथ खोटी घेतो. कशाला खोटी घेऊ शपथ? मी टायमात येणार होतो, येणार आहे. मी काय असा हलकट माणूस नाही. मला जर उभं राहायचं असेल तर मी अपक्ष पण उभा राहू शकतो. एवढेच माझ्यात गट्स आहेत, माझ्यात ताकद आहे. मी काय असं लचूपुचू नाही. मी आज 9 वर्ष मी सेवा करतो आहे, 9 वर्ष काम करतो आहे. मी जनतेशी मी निगडीत आहे. मी तळाशी जाऊन मी प्रत्येकाशी मी संपर्कात आहे. सर्व मंडळांशी मी संपर्कात आहे. मी सर्व ग्रास लेवलला काम करतो आहे. मला कोणी सांगायची गरज नाही. माझ्यात हिंमत होती. मी अपक्ष पण लढायला तयार होतो. मी परवाही होतो, कालही होतो, आजही होतो, उद्याही राहील. हा भाग थोडासा बाजूला ठेवूया, पण आपण तत्वावर येऊया. काल तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशन, मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की कोणालाही हा विषय पटत नाही. सगळा विषय चेष्टेत नेत आहेत, मस्करीत नेत आहेत. का परवा दिवशी दुपारी मी ते मोठं कर्विंग आहे, देऊळ आहे बघा, सोनपात्रा कुंभारली घाट, तिथं माझी पाऊण तास गाडी अडकली गेली. 2 ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. सगळं जाम झालं. वरून ट्रक आले, खालून ट्रक आले, सगळ्या गाड्या जाम झाल्या. मी स्वतः गाडीतून उतरून जरा मागं पुढं करून गाड्या पाऊण तास लागला. मी जर आणखीन मी 2-2.5 तास तिथं अडकलो असतो. मी बरोबर 3:20 मी तिथं दारात आलो. मी 2:30 मी यायलाच पाहिजे होतो. तुम्ही सांगा मला, रात्री माझा डिस्चार्ज झाला 6 वाजल्यापासून मी काउंटरवर उभा आहे रुबी हॉस्पिटलला. तुम्ही तिथे जाऊन फुटेज चेक करू शकता. 8 वाजता काउंटर उघडतात. ह्या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवरनं 2-3 काउंटर मागं पुढं करावं लागतात. गेट पास वगैरे घेतल्याशिवाय, तो फायनल झाल्याशिवाय बाहेर कोणाला सोडत नाहीत. अशी परिस्थिती आहे तिथं. रुबी हॉस्पिटलमध्ये जोग नाही. तिथं जाऊन बघा, तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही बोला, म्हणजे तुम्ही चौकशी करू शकता. तिथनं मी निघालो 8:45ला. तुम्ही सांगा मी किती स्पीडला येणार? मी नाश्ता नाही केला, चहा नाही प्यालो, पाणी नाही प्यालो. गाडीत माझ्या पाण्याच्या बाटल्या रेडी होत्या. अशा परिस्थितीत येऊन जर माझ्यावर ठपका ठेवणार असतील आणि म्हणतात मेलेल्या आईची शपथ घ्यायला, माझी आई काही एवढी उघड्यावर नाही पडले हो. असे तुमच्यासारखे 10 उमेदवार मी माझ्या अंगावर घेईन. एवढी मला देवान ताकद दिले, मला जनतेने ताकद दिले. जनतेशी मी निगडीत आहे. अशा खोट्या शपथी घेऊन मी कधी राजकारण केलेलं नाही, करत नाही आणि करणार पण नाही. आणि मला त्याची गरज पण नाही. काय गरज आहे मला? मग जनता माझ्या पाठीशी आहे. आज तर मला काँग्रेसनं भरभरून दिलं. मी काय तिकीट मागितलं नव्हतं. देवाने सगळ्यांनी मला नाकारलं. शिंदे सेनेने मला उचलून नदीत टाकलं आणि देवाने येऊन काँग्रेसने माझ्या गळ्यात माळ टाकले. देवाने आणून माळ टाकले नगराध्यक्षाची. हे इतिहास बोलतोय. मी कशाला बोलायला पाहिजे? मी बोलायची गरजच नाही ना. महाकौल कोणाचा? देवाचा आहे, जनतेचा आहे. मी ग्रास लेवलला आज काम करतो आहे. 40-45 वर्ष मी राजकारण करतो आहे, समाजकारण करतो आहे. मी 80 ते 85% 90% मी समाजकारण केलेलं आहे. मी लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतलेला आहे. मी लोकांचं भवितव्य उज्ज्वल केलेलं आहे. मी लोकांसाठी झटलेलं आहे. लोकांसाठी मी रात्रीचा दिवस केलेला आहे. मंडळासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे. मी जनतेसाठी वाटेल ते केलेलं आहे. माझा ध्येय झिजवलेला आहे. मी मनापासून सांगतो आहे, अंतःकरणातून सांगतो आहे. आणि मी कधीही खोटं बोलत नाही, बोलणार नाही. मला ते आवडत नाही, मला ते जमत नाही. काय राजकारण्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट काय तक्रारी करत असतील ते त्या खोट्या आहेत. माझ्या जनतेला हात जोडून विनंती आहे की मी तुमचा उभा आहे, तुमचा माणूस म्हणून उभा आहे. मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून उभा आहे. मला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे.
मी ज्यांना साथ घालतोय, माझे जे मंडळी आहे, जे माझे सहकारी आहे, जे माझे मित्र आहे, जे माझे सहकारी असतील, जे माझे ग्रास लेवलला मी ज्यांना मी भेटीगाठी घेतल्या, ज्यांना भेटीगाठी घेतलेल्या नाही त्यांना मी आज साथ घालतोय. आणि मला तुम्ही सरळ हाताने सरळ उदार मनाने मला मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आणि माझी इथं पत्रकार परिषद संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जरा मला एकदा विचारा की